उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी सोहळा। एकनाथ शिंदेंसह एनडीएचे प्रमुख नेते राहणार शपथविधी सोहळ्याला उपस्थित। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बैठकांचं सत्र। मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आमदार खासदारांची बैठक, तर काल शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक संपन्न। नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाचा संयुक्त विराट मोर्चा। भयमुक्त नाशिकसाठी मोर्चाचं आयोजन। संजय राऊत, सचिन अहिर, बाळा नांदगावकर मोर्चाला उपस्थित राहणार। बंडू आंदेकरच्या घरावर छापेमारी। 77 तोळे दागिन्यांसह कागदपत्र जप्त। कोंकर खून प्रकरणामध्ये आंदेकरसह अमन पठाण, यश पाटीलच्या घराची गुन्हे शाखेकडून झडती। ओबीसींचं आरक्षण काढून कुणालाही दिलं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टोक्ती। तर ओबीसी नेत्यांना JR नीट वाचण्याचं फडणवीसांचं आवाहन। पंढरपूरच्या माढा तालुक्यातील कुरडू गावात सर्वपक्षीय बंदची हाक। नागरिकांवरील अवैध मुरुम उपसा प्रकरणी दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी। लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव पूर्ण। लिलावातनं 1,65,71,000 रुपये जमा। मंडळाकडून मिळालेल्या निधीचा सामाजिक उपक्रमासाठी होणार वापर। प्रभादेवी पूल तुर्तास बंद केला जाणार नाही। MMRDAच्या बैठकीत निर्णय। रहिवाशांचा प्रश्न सुटेपर्यंत पुलाचं काम होऊ देणार नाही, स्थानिकांचा आक्रमक पवित्रा। नेपाळमधील सत्तेवरील सस्पेन्स संपला। सुशीला कार्की नेपाळच्या नव्या पंतप्रधान। मध्यरात्री नावाला मंजुरी।